ओंकारेश्वरचं दर्शन करून आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत उज्जैनला. आणि माय गॉड त्यात रेडी होत आहेत आता. त्या लगेच चिडतात कारण मी त्यांना ज्या आहे त्या अवतारामध्ये घेते. हे बघा इथे चालू आहे इथे टचअप. तीच ती डॉक्टर डिफरंट डॉक्टर मेन्शन केलं रे तू केलं ना बाळा माझ्या ह्याच्यातून नाही दिसत आहे. ह्या त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात. सो आपण त्यांचा एक्सपिरियन्स ऐकू की आजचा त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. हा ऋतुषा हा बोल ना. पहिले स्टार्ट अरे स्टार्ट आहे नाही पहिले दीदी मला म्हणतात की अरे तू तुला कसं तुला 2 मिनिटासाठी एक्सपिरियन्स कसा वाटला पहिले दीदी मला बोलणार. हा मग तिचा 2 मिनिटाचा एक्सपिरियन्स कसा वाटला तो ऐकून घेतो मी. सांग. 2 मिनिटं पण थांबू दिलं नाहीये तिथं 2 सेकंदही नाही पण तरी ते एक्सपिरियन्स शेअर करते. अरे बोल ना पटकन. कोणता आणि असं करूनच फेकलं. चष्मा पण नाही मला फुल पण नाही ठेवू दिला तिथे पैसे पण नाही ठेवू दिले. मला ते देवच नाही दिसला. तू बोलणार आहे का आजचे दिवस. दीदी कदाचित ते पुढच्या वर्षी ओंकारेश्वरला येईल तेव्हा बोलणार आहे. अगं बोल. 2 मिनिटासाठी सांगायचं झालं म्हणलं तर हे चांगलं दिसतंय का. एक वेळेला मला असं वाटलं माझी करणी मलाच भोगावी लागली असं झालं होतं मला. त्या आजी ओरडू सांगत होत्या पाण्यामध्ये उतरू नका तरी त्या मावशीला त्रास करत मी रिस्क घेतली आणि पाण्यामध्ये उतरले आणि परत मला डुबकी पण मारायची होती पूर्ण पाण्यामध्ये. आणि मी तुझ्यावर ओरडले होते आणि तरी पण सगळ्यांचा अभ्यास करत मी पाण्यामध्ये उतरले. आणि यामुळे मोठ्यांचं ऐकायचं असतं. दीदीच्या फुल सपोर्टने मी पाण्यात उतरले पण दीदी पण पाण्यात एका मुवमेंट मध्ये दीदीचं थोडंसं मन भरकटलं माझ्यावरून. लक्ष विचलित झालं आणि माझा पाय सटकला त्या शेवाळ्यावरून सटकला. अलगी असते ना अलगी इंग्लिश मध्ये त्याला अलगी म्हणतात पण आमच्या गावरान भाषेमध्ये त्याला शेवाळ म्हणतात. शेवाळ्या नसतं. मग तेच सांगते ना, शेवाळ्या नाही. अरे तू भावना समजून ना ग का. ती ऋतुजा आहे. घसरला पहिले एक पाय घसरला आणि दुसऱ्या तिचा हात पकडला आणि माझा नेक्स्ट टाइम गायत्रीने माझा हात पकडला. दुसऱ्या टाइमला दोन्ही पण पाय घसरला पण हाताचा सपोर्ट होता दीदीच्या. आता हे वाटतं थोडं कोणी ऐकलं तर बोलते भेटेल सगळ्यांना. ही गोष्ट आपल्याला सपोर्ट होता. हे रिअल आहे. खरंच 2 पाय सटले होते माझे. आणि तिसरा मुवमेंट आणि मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काय वाटलं ते सांगा. सुरुवात गई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं आणि सगळ्यात छान तिथलचं ते म्हणजे रिव्हर. हा फक्त त्यांनी ते अंकलने मला खूप जोरात प्रेस महादेवाच्या महाकाळचं दर्शनाला गेलो त्यानंतर जे ढकललं त्याबद्दल खूप थोडंसं हर्ट झालं. 2 ते 3 आमच्या सारख्यांचं ठीक आहे पण जे वृद्ध होते त्यांना ढकललं ते फोन ऍडिक्टेड आहे. आता जे फोन ऍडिक्टेड जे व्लॉग ऍडिक्टेड आहे त्यांना ते काही लोकांना तर खूप जोरात ढकललं. त्यांना दर्शन सुद्धा घेता नाही आलं. Few inches later. Oh gosh, फायनली आम्ही आलो होतो नर्मदेच्या घाटावर. सॉरी ही शिप्रा नदी आहे. सॉरी शिप्रा नदीच्या घाटावर. आणि इतका सुंदर दिसतोय हा घाट. खूप सुंदर एकदम असं फिल्मी वाइब येते ना. घाट एवं पुल पर खड़े हो सेल्फी ले. घाट पर वाहन जाना सख्त मना है. अपने वाहन घाट से दूर पार करें. पुलिस आपकी सुरक्षा के लिए है. पुलिस का सहयोग करें. पाणी आहे त्यामुळे खूप थंडी हवा चालू आहे. मी स्वेटर हातामध्ये घेऊन आले आणि आता आम्ही फायनली आता उज्जैनचं मंदिर बघायला चाललोय. दुसऱ्या राहते फोटो काढायचे चान्स काहीतरी देवदर्शनाशिवाय नेहमीच गंधाशिवाय नेहमीच देवदर्शन अपूर्ण असतं. तर आम्ही छान गंध लावलाय. मी आलो होतो आता उज्जैनच्या मंदिरात. सुंदर असा कॉरिडॉर आहे हा.
हा ना, खूप सुंदर आहे. फोटो काढू. आदेश महाकाल. मोठ्या रांगेने आता आम्ही असं जातोय महाकालेश्वराचं दर्शन घ्यायला. A few moments later. जय महाकाल, जय जय महाकाल. जय जय महाकाल. आमच्या चेहऱ्यावर महाकाल, जय जय महाकाल. फायनली आमचं स्वप्न पूर्ण झालंय. आणि आमचं दर्शन खूप सुंदर झालंय, खूप छान. यस. आणि आम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो एकदम डायरेक्ट समोर अशी मूर्ती दिसली आणि खूप छान असं दर्शन झालंय आमचं. A few moments later. जाने का गेट भी एक ही, आने का गेट भी एक ही. जैसे अंदर जाओगे ठीक सामने सर्वेश्वर महादेव, रिटर्न आते समय पाठशाला के दर्शन करना और कुंडेश्वर महादेव. अपने महाकालेश्वर के दर्शन किए होंगे तो नंदी जी किस प्रकार देखा होगा आपने, बैठे ही देखा होगा. दर्शन होगा पूरे विश्व का एक ही मंदिर है कुंडेश्वर महादेव. दर्शन करके वापस ही है ना, गाड़ी अपना ही मिलेगा. मोबाइल पर तो अपना अपना ध्यान रखना, सब एक साथ जाना, एक साथ आना.